जिवंत देव, जो पवित्र प्रभू येशू ख्रिस्ताच्या नावाला धन्यवाद देऊ. सकाळच्या प्रार्थनेमध्ये आपल्या सर्वांचं स्वागत आहे. देवबाप आपल्या सर्वांना आशीर्वादित करो. प्रियांनो, ज्यांनी चॅनल सबस्क्राईब केलाय, शेअर केलाय, लाईक केलाय आणि हे वचन इतरांपर्यंत पोहोचवण्यासाठी सहकार्य करीत आहात, त्याबद्दल देवबाप आपल्या सर्वांना आशीर्वादित करो. प्रियांनो, आपल्याजवळ थोडका वेळ आहे आणि या थोड्या वेळामध्ये आपण आपला जो जिवंत देव आहे, ज्याने तुम्हाला आणि मला जिवंत ठेवलेलं आहे, त्या देवाचं आपण गौरव करूया, त्या देवाला धन्यवाद देऊया आणि खरोखर तो महान असा परमेश्वर आहे. आपण सुरुवातीची प्रार्थना करू. हालेलुया, स्तुती, धन्यवाद येशू देव बापा. तू पवित्र असा परमेश्वर आहे, राजांचा राजा, प्रभूंचा प्रभू आहे. हे देवा, या सकाळच्या समय आम्ही तुझ्या पवित्र चरणाजवळ येत आहोत. प्रभू, तू आजची प्रार्थना तू आशीर्वादित कर. प्रभू, तू आम्हाला अन्न, वस्त्र, निवारा या सर्व गोष्टी तू आम्हाला दिलेल्या आहेत विपुल प्रमाणामध्ये. त्याबद्दल मी तुझ्या पवित्र नावाला धन्यवाद देत आहे. प्रभू, या सकाळच्या समय आम्ही तुझ्या नावाला धन्यवाद देत आहोत. प्रिय प्रभूजी, या सकाळच्या समय आम्ही आमचं जीवन तुला समर्पित करीत आहोत. प्रभू, या सकाळच्या समय आमचे सर्व आजार, रोगराई तुझ्या पवित्र सामर्थ्याने तू काढून टाक. प्रभू, आमचा प्रत्येक अवयवाद्वारे तुझं गौरव व्हावं यासाठी तू आम्हाला सहाय्य कर. आमचा मन, आत्मा, जीव, शरीर आणि प्रिय प्रभू येशू हृदय तुझ्या पवित्र चरणाजवळ समर्पित करीत आहोत. प्रभू, या वचनातून बोलत असताना प्रभू तू मला सहाय्य कर, मार्गदर्शन कर आणि ऐकणाऱ्या प्रत्येक व्यक्तीला तू सहाय्य कर. प्रभू, जे गीत होणार आहे ते तुझ्या पवित्र सामर्थ्याने तू आशीर्वादित कर आणि तुझं गौरव दे. आजच्या दिवसभरातील सर्व कार्यक्रम, आजची प्रार्थना तू आशीर्वादित कर आणि तुझं गौरव दे. ही प्रार्थना येशूच्या नावाने मागतो म्हणून दे. आमेन, आमेन. प्रियांनो, आपण भक्तीला सुरुवात करायच्या आधी एक गीत गाऊया आणि देवाच्या नावाला धन्यवाद देऊया. क्रूस ही तेरा निशान, आगे बढ़े जवान, पीछे न हटना कभी, यीशु है तेरी चट्टान. क्रूस ही तेरा निशान, आगे बढ़े जवान, पीछे न हटना कभी, यीशु है तेरी चट्टान. तेरे लिए ही आया जगत में तुझको बचाने को, तेरे लिए आया जगत में तुझको बचाने को, तेरे लिए यीशु ने खोला, तेरे लिए है यीशु ने खोला मुक्ति के द्वार को. क्रूस ही तेरा निशान, आगे बढ़े जवान, पीछे न हटना कभी, यीशु है तेरी चट्टान. मेरी नैया मझधार में डूबी, कौन लगाएगा पार. मेरी नैया मझधार में डूबी, कौन लगाएगा पार. केवल यीशु हो सकता है, केवल यीशु हो सकता है, मेरी नैया का पतवार. क्रूस ही तेरा निशान, आगे बढ़े जवान,
पीछे न हटना कभी, यीशु है तेरी चट्टान। देवबाप, या गीताद्वारे तुम्हाला मला आशीर्वादी देव करो आणि आजच्या मन्नासाठी आपण काढणार आहोत उत्पत्तीचा 43वा अध्याय आणि त्या अध्यायामध्ये आपण पाहणार आहोत की योसेफचे भाऊ बन्यामीनासह पुन्हा मिस्र देशात येतात। मग देशात दुष्काळ कडक होता, त्यांनी मिस्राहून आणलेले धान्य खाऊन संपविले। तेव्हा त्यांचा बाप त्यास म्हणाला, पुन्हा जाऊन आपल्यासाठी थोडी अन्न सामग्री खरेदी करा। तेव्हा यहूदा त्यास म्हणाला, त्या मनुष्याने आम्हास अगदी निक्षून सांगितले आहे की तुमच्या भावास तुम्ही आपल्या बरोबर आणले नाही तर माझे तोंड तुम्हाला पाहता येणार नाही। तुम्ही आमच्या भावास आमच्या बरोबर पाठवाल तर आम्ही जाऊन तुम्हासाठी अन्न सामग्री विकत आणू। पण जर तुम्ही त्याला पाठविणार नसला तर आम्ही जाणार नाही, कारण त्या मनुष्याने आम्हाला सांगितले आहे की तुमच्या भावास तुम्ही बरोबर आणले नाही तर माझे तोंड तुम्हाला पाहता येणार नाही। मग इस्रायल म्हणाला, आणखी एक भाऊ आहे, हे त्या मनुष्याला सांगून माझ्यावर हे अरिष्ट का आणले? तेव्हा ते म्हणाले, त्याने आम्हाविषयी व आमच्या घराण्याविषयी बारकाईने विचारले। तो म्हणाला, तुमचा बाप अजून जिवंत आहे काय? तुम्हाला आणखी एखादा भाऊ आहे काय? त्यांच्या प्रश्नाची उत्तरे आम्हास द्यावी लागली। तुम्ही आपल्या भावास घेऊन या असे आम्हास तो सांगेल हे आम्हाला आधी कसे कळावे? यहूदा आपला बाप इस्रायल यास म्हणाला, मुलास मजबरोबर पाठवा, म्हणजे आम्ही मार्गस्थ होऊ। अशाने आम्ही, तुम्ही आणि आमची मुले बाळे वाचतील, मरणार नाहीत। मी त्याचा जामीन होतो, त्याची हमी मी घेतो। मी त्याला परत आणून आपल्या स्वाधीन केले नाही तर आपला मी निरंतराचा दोषी ठरेन। आम्ही विलंब केला नसता तर आता आमची दुसरी खेप झाली असती। मग त्याचा बाप इस्रायल त्यास म्हणाला, असेच असेल तर मग एवढे करा, या देशात उत्पन्न होणारे मौल्यवान पदार्थ त्या मनुष्यास भेट म्हणून आपल्या गोणीत घालून न्या। थोडा डिंक, थोडा मध, मसाला व गंधरस आणि काही पिस्ते व बदाम घेऊन जा। दुप्पट पैसा बरोबर न्या। तुमच्या गोणीच्या तोंडी जो पैसा परत आला तोही परत घेऊन जा। कदाचित काही चूक झाली असेल तर आता आपल्या भावास बरोबर घेऊन त्या मनुष्याकडे जावयास निघा। त्या मनुष्यापुढे तुम्ही गेला म्हणजे सर्व समर्थ देवाला तुमचा कळवळा येऊ आणि तुमचा भाऊ बन्यामीन यास तो मनुष्य परत तुमच्या हवाली करो आणि यावर मी आपल्या मुलांना मुकलो तर मुकलो। मग त्या मनुष्यांनी ती भेट बरोबर घेतली व दुप्पट पैसा हाती घेतला आणि बन्यामीनाला घेऊन ते मिस्र देशास निघून गेले व योसेफा पुढे जाऊन उभे राहिले। योसेफाने त्यांच्या बरोबर बन्यामीनास पाहिले, तेव्हा तो घरच्या कारभाऱ्यास म्हणाला, या मनुष्यास घरात ने, पशु मारून भोजन तयार कर, कारण आज 2 प्रहरी ही मनुष्य मजबरोबर जेवायचे आहेत। योसेफाच्या सांगण्याप्रमाणे त्या मनुष्याने केले आणि मग त्याने त्यास योसेफाच्या घरी नेले। आपणास योसेफाच्या घरी नेले म्हणून ते घाबरले व म्हणाले, पहिल्या खेपेस आपल्या गोणीतून पैसा परत गेला म्हणून आपणास आत नेत आहेत। याचा विचार असा दिसतो की काहीतरी निमित्त काढून आपणावर तुटून पडावे व आपणास गुलाम करावे आणि आपली गाढवेही बळकावी। मग ते घराच्या फाटकाजवळ योसेफाच्या घराचा कारभारी होता त्याचकडे जाऊन म्हणाले, महाराज, कृपा करून आमचे म्हणणे ऐका। पहिल्या खेपेस धान्य विकत घेण्यास आम्ही येथे आलो होतो
आम्ही उतार शाळेत जाऊन पोहोचलो आणि आपल्या गोणी उघडल्या. तो प्रत्येकाचा पैसा होता तेवढा प्रत्येकाच्या गोणीच्या तोंडी सापडला. तो आमच्या बरोबर आम्ही परत आणला आहे आणि अन्नसामग्री विकत घेण्यासाठी आणखी पैसा आणलेला आहे. आमच्या गोणीत पैसा कोणी ठेविला हे आम्हास ठाऊक नाही. तो म्हणाला, तुमचे कुशल असो, भिवू नका. तुमच्या व तुमच्या पित्याच्या देवाने तुमच्या गोणीत धन घातले असेल. मला तुमचा पैसा पोचला. मग त्याने शिमोनास त्याचकडे आणले. नंतर त्याने त्या मनुष्यास योसेपाच्या घरात नेऊन पाणी दिले आणि त्यांनी आपले पाय धुतले व त्याने त्यांच्या गाढवास वैरणही दिले. दुपारी योसेफ येणार त्यावेळी त्याला द्यावयाची भेटीची तयारी त्यांनी करून ठेवली, कारण आपणास येथे भोज करावयाचे आहे हे त्यास कळले होते. मग योसेफ घरी आला तेव्हा त्यांनी आपल्या बरोबर भेट आणली होती. ती घरात आणून त्याच्या पुढे ठेवली आणि त्याला जमिनीपर्यंत लवून मुजरा केला. मग योसेफाने त्या क्षेम कुशल विचारले. त्याने म्हटले, तुम्ही आपल्या म्हाताऱ्या बापाविषयी मागे सांगितले होते तो सुखरूप आहे ना? तो अजून जिवंत आहे ना? ते म्हणाले, आपला दास आमचा बाप सुखरूप आहे, अजून जिवंत आहे. त्यांनी लवून त्यास मुजरा केला. त्याने दृष्टी वर करून आपला भाऊ, आपला सहोदर बन्यामीस ह्यास पाहिले. तो म्हणाला, तुम्ही म्हणत होता तोच का हा तुमचा धाकटा भाऊ? तो त्यास म्हणाला, माझ्या बाळा, देवाची तुझ्यावर कृपा हो. आपल्या भावासाठी योसेपाची आतडी तुटू लागली व कोठेतरी जाऊन रडावेसे त्यास झाले, म्हणून तो त्वरेने आतल्या खोलीत जाऊन रडला. मग तो आपले तोंड धुवून बाहेर आला आणि आपला गहीवर आवरून म्हणाला, जेवण वाढा. आणि त्यांनी त्यांचे ताट वेगळे मांडिले, त्यांच्या भावाची ताटी वेगळी मांडली आणि त्याचबरोबर भोजन करणाऱ्या मिस्र्यांची वेगळी मांडली, कारण मिस्री इब्र्यांच्या पंक्तीत बसून जेवीत नसत. मिस्री लोकास या गोष्टींची किळस वाटे. त्याच पंक्तीने योसेफासमोर बसवले तेव्हा पहिल्या मुलाच्या हक्काप्रमाणे पहिल्याच प्रथम बसवले आणि बाकीच्यांना त्यांच्या वयाच्या क्रमाने बसवले. तेव्हा ते चकित होऊन एकमेकांकडे पाहू लागले. मग योसेफा पुढची पक्वाने त्यांना नेऊन वाढिली, पण बन्यामीनास इतरांच्या 5 पट वाढिले आणि ते त्यांच्या बरोबर मनमुराद प्याले. वाचलेले वचन देवबाप आशीर्वादित करो. या ठिकाणी पहा, पुन्हा एकदा योसेफाचे भाऊ मिस्रास अन्न आणायला जात आहे आणि मग योसेफाने त्यास आठ ठेवली होती की तुमचा भाऊ बन्यामीन यास माझ्याकडे घेऊन या. मग पहा, त्यांनी त्यांच्या जो पैसा योसेफाने ठेवला होता त्यांच्या बापास ते सांगितलं. मग बापाने त्यांना सांगितलं की जो पैसा आणला होता त्या पैशाच्या दुप्पट पैसा घेऊन जा आणि ह्या देशातले उत्तम पदार्थ जे आहेत ते त्यांच्या त्या चांगल्या मनुष्यासाठी घेऊन जा आणि त्याला भेट म्हणून घेऊन जा. आणि मग हे सर्व नेत असताना परंतु इस्रायल म्हणजे याकोब त्या बन्यामीनास सोडायला तयार नव्हता, परंतु यहूदाने त्याची जबाबदारी, त्याचा भाऊ जो यहूदा होता मोठा, त्यांनी त्या भावाची जबाबदारी घेतलेली आहे की मी ह्याला जामीन आहे आणि सर्व जबाबदारी माझी आहे. आणि मग पहा, इस्रायल म्हणजे याकोबाने बन्यामीनास त्याच्या भावाच्या बरोबर जाऊ दिलेले आम्हाला दिसले आहे. आणि मग सर्व त्याचे भाऊ त्या ठिकाणी मिस्र देशास योसेफाकडे गेलेले आहे आणि त्याच्या पुढे हजर राहिले. आणि मग योसेफाने त्याच्या बापाविषयी चौकशी केलेली आहे आणि मग त्या चौकशी केलेली आहे, तो सुखरूप आहे ना. आणि मग पहा, ह्या ठिकाणी आम्हाला ह्या खेपेस आम्हाला दिसत आहे त्यांच्या भावाचं
मन त्या ठिकाणी बदललेलं दिसत आहे. ते प्रामाणिकतेपणे त्या ठिकाणी योसेफाशी वागलेले आम्हाला दिसत आहे. आणि सर्व जे काही घडलेला वृत्तांत आहे तो त्या अधिकाऱ्याला त्या ठिकाणी सांगितलेला आहे. कारण त्यांना त्या ठिकाणी भीती वाटलेली होती की काहीतरी निमित्त काढून आपल्याला हा गुलाम करील, नाहीतर आपले गाडवे बळकवेल, आपल्याला तुरुंगात टाकील, असं काही न होऊ म्हणून त्यांनी आधी योसेफाच्या अधिकाऱ्याला सर्व काही वृत्तांत सांगितला. तो अधिकारी त्यास म्हणाला की तुमचा पैसा मला मिळालेला आहे, तुमच्या देवाची तुमच्यावर कृपा आहे आणि म्हणून ते सर्व काही तुम्हाला पुन्हा परत मिळालेलं आहे. आणि मग योसेफाला आपल्या भावांकडे पाहून त्याला कळवळा आलेला आहे. त्याला त्याचे आतडे तुटू लागलेले आहे आणि मग त्याला जाऊन रडूशी वाटले आहे. पण तो त्यांच्या पुढे जाऊन रडला नाही, तर तो आतल्या खोलीत जाऊन ढसाढसा रडला त्या ठिकाणी. आणि मग त्याने त्या ठिकाणी त्यांच्यासाठी मेजवानी ठेवली, भोजन समारंभ ठेवला आणि मग त्याच्या वयाप्रमाणे त्याने प्रत्येकाला बसवले. याचं आश्चर्य त्याच्या भावांना त्या ठिकाणी झालेलं आहे. आणि बन्यामीनास वेगळं बसवलं आणि सर्वांच्या पेक्षा बन्यामीनाला 5 पट त्या ठिकाणी जेवण वाढलेलं आम्हाला दिसत आहे. असं देवाचं वचन आम्हाला त्या ठिकाणी सांगत आहे. आणि मग पहा, ह्या ठिकाणी बघा, परमेश्वराने आम्हाला एकच दिसून येतं की परमेश्वराने योसेफाच्या द्वारे त्याच्या कुटुंबाची, त्याच्या खानदानाची त्या ठिकाणी काळजी घेतलेली आम्हाला दिसत आहे. परमेश्वरापासून जे काही प्लॅन असतात ते सर्व काही सिद्धी जाते. जर योसेफाला त्या ठिकाणी त्याच्या भावांनी पकडून त्या ठिकाणी विकलं नसतं तर आज या दुष्काळामध्ये त्यांच्या कामी कोणी आलं नसतं. परंतु हे सर्व काही देवाच्या योजनेनुसार होत होतं आणि त्या योजनेनुसार आपण चालायला पाहिजे. आमच्या जीवनामध्ये आम्ही काय करतो? आमच्या मनाने चालण्याचा प्रयत्न करत असतो. आम्ही परमेश्वराची इच्छा, परमेश्वराची योजना आम्ही जाणून घेत नाही आणि त्यामुळे आमच्या जीवनामध्ये असंख्य प्रॉब्लेम येतात. आणि म्हणून प्रियांनो, आज या सकाळच्या समयी मी आपल्या प्रत्येकास आव्हान करत आहे की योसेफामुळे त्याच्या कुटुंबाचा त्या ठिकाणी दुष्काळामध्ये परमेश्वर देवाने त्यांचा प्राण वाचवलेला आहे. त्यांना त्या ठिकाणी उपाशी मरू दिलेलं नाही. आणि मग पहा, ह्या ठिकाणी अशा रीतीने दुसऱ्यांदा पण परमेश्वराने इस्रायलाची त्या ठिकाणी काळजी घेतलेली आम्हाला दिसत आहे. त्यांच्या मुलांची, त्यांच्या सर्व नातेवाईकांची काळजी घेतलेली दिसत आहे. परमेश्वराने त्यांना सोडलेलं नाहीये आणि म्हणून देवबाप आमच्या प्रत्येकाशी विश्वासू आहे. म्हणून ह्या सकाळच्या समयी आम्ही आमच्या देवाशी प्रामाणिक राहायला पाहिजे. आम्हावरती किती संकट आले, किती अडचणी आल्या, तरी त्या देवाशी आम्ही विश्वासू राहायला पाहिजे. आमच्यावर किती कठीण आजार आले तरी आम्हाला प्रभू येशू ख्रिस्ताला बसलेल्या फटक्यांनी पूर्णपणे आरोग्य दिलेलं आहे. आमचा देवाची इच्छा नाही की आम्ही आजारी असू नये. आम्हाला पूर्णपणे आरोग्य असावं. आम्ही त्याच्या वचनामध्ये वाढलेलं असावं, त्याच्या सामर्थ्यामध्ये वाढलेलं असावं. सर्व सैतानी बंधनं येशूच्या नावामध्ये तुटले जावे, त्याच्या नावामध्ये तुटल्या जावे, ही देवाची इच्छा आमच्या जीवनामध्ये आहे. तर प्रियांनो, चला या सकाळच्या समय आपण त्या जिवंत देवाच्या चरणाजवळ जाऊया, त्याला धन्यवाद देऊया, त्याला गौरव देऊया. आणि योसेफाद्वारे त्याच्या परिवाराचा कसा परमेश्वराने बचाव केला दुष्काळामध्ये, या ठिकाणी आम्हाला 43व्या अध्यायामध्ये आम्हाला दिसत आहे. आणि मग परमेश्वर जे काही आहे त्या इस्रायल लोकांच्या विषयी जे काही योजना होत्या, परमेश्वर देव योसेफाच्या द्वारे त्या ठिकाणी जाहीर करत होता. आणि मग आपण प्रार्थना करू या. हालेलुया, स्तुती, धन्यवाद येशू दे बापा. हे वचन तू आमच्या प्रत्येकासाठी तू आशीर्वादित केलेलं आहे. पित्या परमेश्वरा, या सकाळच्या समय या वचनाद्वारे तू आम्हा प्रत्येकाला तू आशीर्वादित केलं, त्याबद्दल मी तुझ्या पवित्र नावाला धन्यवाद देत आहे. प्रिय प्रभूजी, जे ऐकतील, जे शेअर करतील, त्या प्रत्येकाला तू आशीर्वादित कर. प्रभू, जे आजारी आहे त्यांना तुझ्या आपल्या केलेल्या हाताचा तू स्पर्श कर आणि तुझं गौरव होऊ दे. पित्या परमेश्वरा, प्रभू, आम्ही कोणी नाही तर सर्व काही करणारा जिवंत परमेश्वर तू आहे, राजांचा राजा आहे.
प्रभूंचा प्रभू आहे. प्रभू तू सर्व समर्थाचा परमेश्वर आहे. प्रभू आमच्या शरीरातील सर्व आजार, सर्व विकार तुझ्या पवित्र सामर्थ्याने तू काढून टाक पित्या परमेश्वरा. तुला बसलेल्या फटक्याने प्रत्येकाला तू आरोग्य दिलेलं आहे. प्रभू प्रत्येक व्यक्तीला सर्व सैतानी बंधनापासून तू मोकळं कर. सर्व सैतानी शापापासून तू मुक्त कर. प्रभू ज्यांनी आम्हाला शाप दिलेले आहेत प्रभू त्या प्रत्येक व्यक्तीला तू आशीर्वादित कर आणि तुझ्या नावाचं गौरव होऊ दे पित्या परमेश्वरा. ते शाप देखील आमच्यावरती येऊ देऊ नको आणि तुझं गौरव होऊ दे पित्या परमेश्वरा. या सकाळच्या समय तू आमच्या संगती बोललास त्याबद्दल आम्ही तुझ्या पवित्र नावाला धन्यवाद देत आहोत. आज दिवसभरातील सर्व उपास, प्रार्थना, आमचा प्रवास, आमचं कामकाज, आमचं येणं जाणं सर्व काळ तुझ्या स्थायी आशीर्वादित असो पित्या परमेश्वरा. प्रत्येक दासाला, प्रत्येक देवाच्या दासाला, दासीला तू आशीर्वादित कर. प्रत्येकाच्या सेवेमध्ये तू राहा. आमच्या देशाला तू आशीर्वादित कर. सर्व राष्ट्रांना तू आशीर्वादित कर. आणि प्रिय प्रभू येशू सर्व पाळक वर्ग, सर्व प्रिय प्रभू येशू तुझे सर्व लोक यांना तू आशीर्वादित कर. प्रार्थना न करू देणारा दुरात्मा, वचन वाचू न देणारा दुरात्मा प्रिय प्रभू येशू तुझ्या लेकरांच्या जीवनातून तू काढून टाक. आम्ही तुझ्याशी प्रामाणिक राहावं, आम्ही तुझी प्रार्थना करावी यासाठी प्रभू तू आम्हा प्रत्येकाला तू स्पर्श कर आणि तुझ्या नावाचं गौरव होऊ दे पित्या परमेश्वरा. हे देवा या सकाळच्या समयी तू आमच्या प्रत्येकाचा ताबा तू घे आणि तुझं गौरव होऊ दे. हालेलुया, स्तुती, धन्यवाद येशू दे बाप्पा. तू दया कर आमच्यावरती, तुझी पवित्रता आमच्यावरती उतरून दे, तुझं सामर्थ्य आमच्यावरती उतरून दे आणि तुझं गौरव होऊ दे. हालेलुया, स्तुती, धन्यवाद येशू दे बाप्पा. प्रिय प्रभूजी, आम्ही कोणी नाही तर सर्व काही करणारा जिवंत परमेश्वर तू आहे. राजांचा राजा आहे, प्रभूंचा प्रभू आहे. आमच्या प्रत्येकाचा ताबा तू घे. आम्हाला इतरांना क्षमा करायचं अंतःकरण तू दे. दे बापा आमच्यावरती ज्या पीडा आलेल्या आहेत प्रभू, तुझ्या विरुद्धामध्ये आम्ही वागलेलो आहोत, तुझ्या विरुद्ध आम्ही पाप केलेला आहे. प्रिय प्रभू येशू तू आम्हाला क्षमा कर. आमच्यावरती आलेले आजार, सर्व दुष्कर्म तुझ्या पवित्र सामर्थ्याने तू काढून टाक. तू आपल्या खिळलेल्या हाताचा तू स्पर्श कर आणि तुझ्या नावाचं गौरव दे. इथून पुढची वेळ काळ सर्व काही तुझ्या पवित्र हातामध्ये तू घे. ही प्रार्थना येशूच्या नावाने मागतो म्हणून दया. आमेन, आमेन. प्रियांनो, आपल्याला जर प्रार्थनेची गरज असेल तर 9730301668 या क्रमांकावरती संपर्क करा. आम्ही आपल्यासाठी प्रार्थना करत आहोत. देवा आपल्याला व आपल्या परिवाराला, आपल्या कुटुंबाला आशीर्वादित करो. आमेन.